नमस्कार. खारेपाट न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. अलिबाग तालुक्यातील कारले खंडाळे परिसरातील प्रगतशील शेतकरी सतीश म्हात्रे यांची कृषी क्षेत्रात यशस्वी मोहीम. पांढरा कांदा यशस्वी उत्पादनानंतर शेतीला पूरक व्यवसाय म्हणून काकडी, गवार, भेंडी उत्पादन मिळवण्यात यशस्वी. महत्त्वाचे म्हणजे काकडी उत्पादनात 1 महिन्याच्या लागवडीनंतर 1.5 गुंठा शेतीत 12 दिवसात 800 किलो काकडीचे उत्पादन व पुढील महिन्यात 1500 किलो उत्पादन अपेक्षित आहे. तसेच गवार 1 गुंठा शेतीमध्ये 2 दिवसात 15 किलो उत्पादन, भेंडी 1 गुंठ्यात 2 दिवसात 15 किलो उत्पादन, तसेच गवार, भेंडी जून महिन्यापर्यंत उत्पादन चांगलं मिळून नफा अपेक्षित आहे. विशेष म्हणजे शेतकरी वर्गाने शेतीला पूरक असे उत्पादन घेणे गरजेचे आहे. एकाच उत्पादनावर अवलंबून राहता कामा नये. तसेच कृषी क्षेत्रात विविध उत्पादन घेताना जिल्हा कृषी अधीक्षक व सर्व कृषी अधिकारी यांचे सहकार्य लाभले, असे मत प्रगतशील शेतकरी सतीश म्हात्रे यांनी व्यक्त केले. काकडी हा एक असं उत्पादन देणारं पीक आहे का एका झटक्यामध्ये माणूस जर व्यवस्थित जर शेती जरी केली काकडीची तर चांगल्या प्रमाणे त्याला फायदा मिळू शकतो किंवा चांगलं जर हे केलं तर चांगलं उत्पन्न येऊ शकतो. आज मी जवळजवळ 1.5 गुंठ्यामध्ये जवळजवळ 8 दिवस झाले माझं उत्पादन चालू झालेलं. 8 दिवसामध्ये जवळजवळ 800 किलो मालाचं मी उत्पादन काढलं. काकडीचं जरी 20 ते 25 रुपये भाव गेला आपला 1 किलोला, तरी आज किती उत्पन्न निघालं. आणि त्याच्यासोबत पूरक म्हणजे गवार पण एक चांगलं, म्हणजे आज 30 ते 35 दिवसात पीक चालू होणारं उत्पन्न आहे. भेंडी पण 30 ते 35 दिवसात पैसे देणारा एक पीक आहे. आणि काकडीचं तर एकदम भारीच काम आहे. म्हणजे काय एकदम व्यवस्थित जर केलं शास्त्रशुद्ध पद्धतीने तर शेतकऱ्याला चांगला नफा मिळू शकतो. काकडीचं उत्पादन साधारण म्हणजे किती दिवसापासून तुम्ही? 30 दिवसापासून चालू झालं काकडीचं उत्पन्न. आणि आता उत्पन्न एवढं म्हणजे भरमसाठ की 60-70 किलो डेली उत्पन्न निघते त्याचं. मग त्याचं आता नियोजन म्हणजे विक्रीचं नियोजन घरून उठवली जातं आणि बाकी मार्केटला विकली जातं अलिबागला. त्याला चांगलं गिऱ्हाईक आहे. जर स्वतः आपण विकली तर त्याला 40-50 रुपये भाव मिळतं. लोकलला मी 30 देतो त्याला, अशी म्हणजे होलसेलमध्ये. जवळजवळ आज मी सुरुवात झाल्यापासून जवळजवळ 700-800 किलोचं उत्पन्न घेतलं. म्हणजे 7 ते 8 क्विंटल उत्पन्न निघालं 1.5 गुंठ्यामध्ये. 1.5 गुंठा पण जागा नाहीच आहे. 1.5 गुंठ्यामध्ये इतकं उत्पादन चांगल्या प्रकारे. आणि अजून जवळजवळ पुढे जवळजवळ महिना तरी जाईल, म्हणजे एक 1.5-2 टनापर्यंत मी काकडीचे उत्पादन गाठू शकतो. खरंच चांगल्या प्रकारे प्रगतशील शेतकरी सतीश म्हात्रे यांनी काकडीचे उत्पादन घेतलं आहे. तसेच भेंडी, गवार हे चांगल्या प्रकारची भाजीचं हे त्यांनी चांगलं उत्पादन केलं आहे. ही नगदी पिकं आहेत. सहज घेतात लोक. आपण विक्रीला म्हणजे आता बाई माझी जाते विक्रीला 80 रुपये किलोने देतो. हे बघा चांगल्या प्रकारे भाजी गवारीचं उत्पादन एक ते सुद्धा चांगल्या प्रकारे. तर याची लागवड कधी केली साधारण? हे सोबतच केलं. हे सगळं 30-35 दिवसात उत्पन्न जाणार. या 30 दिवसातच उत्पन्न चालू होते. गवारीचं उत्पादन 30 दिवसात झालं. अच्छा. काकडी, गवार तसेच भेंडी, खरंच गावरान पद्धतीची भेंडी आपण म्हणतोय, ह्या पद्धतीची अलिबाग तालुक्यातील अगदी चांगल्या प्रकारे यशस्वी लागवड येथील प्रगतशील शेतकरी सतीश म्हात्रे यांनी केलेले आहे. खारेपाट न्यूज महेंद्र म्हात्रे, रिपोर्टर.